अगा बाबा सगळं मंडळ गेलं बाबा आज पाण्यात भिजून एवढ्या पावसात. आणि त्यातनं आमच्या कालवाडाला झालाय लंपीन, ती पण भिजलं राव. लाडक्या मला काय आज अंदाज नव्हता एवढा आबाळ येऊन सुद्धा पाऊस येईल. आणि निवांत मी गाडीत बसलेलो आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला. आता काय खरं नाही म्हणलं आणि डोकं काय चालत नव्हतं. आणि त्यातनं घरच्यांनी पिडलेलं. अगं म्हणलं थांब जरा, ही गाडी पुसून निघली, गुरं राहू दे बाजूला. गाडी निघली खरं धुवून, पण आता गुरं धुवून निघली पप्पाच मला धुवून काढतेल. अगा या निस्तर यंदगाडा झालता, काय खरं नाही म्हणलं. आता दाव घेऊन नाचल्याशिवाय पर्याय नाही. निस्त्या पावसाच्या सरी आणि यावं लागतंय आता. हॉटेल नाही, डायरेक्ट दूध उत्पादकच्या घरी. कसाय मग दूध उत्पादक निस्ता शेणात फिरतोय पावसात इकडून तिकडं. आणि तवर एकदम माझ्या लक्षात आलं की ह्या गाड्याला आमच्या लंपी झाला. अगा बाबा म्हणलं ह्याला टाकूर लगेच बदलून इकडच्या जाग्यावर. आणि ही औषध आहे ती बघा, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा अजून काय काय औषध देऊ त्याला. औषधं राहिली बाजूला, मंडळातल्या पोरांचा फोन आला की लवकरात लवकर छोटे सरकार तू घरचा कांबळा घेऊन या. आणि ही कांबळा म्हणजे काय साधा नव्हता, कारण की ही कांबळा होता ती आपल्या कांद्याचा. तुम्हाला सांगतो घरची ज्या इतकी जाम वैतागलेली का नाही आमच्या, पण आम्ही काय सुट्टी देत नाही, कारण की जेव्हा जेव्हा घरी पापा नसतात मग आपण पुढाकार घ्यायचा असतोय. आणि का चौजा धुकं बसलेलं का नाही, छोटे सरकारला म्हणलं दमानं जाऊ द्या, नाही तर इतर डबऱ्यात घालतात. छोटे सरकार ऐकतात वय, चांगा नांगा 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 पळत गेलं की पुढं. आपण पण माग लगेच आता आलो आणि पहिलं पडदा बघितला भिजलाय का काय. अगा बाबा ओला का भिजलाय म्हणलं, कांबळा घ्या रे पटापटा हातरून. आणि त्यात पाऊस पण एवढा पडत होता का नाही. आणि कार्य करतं म्हणजे आम्ही चालतो 4-5 जण आणि बाकीची घरात झोपलेली. दमानं चढ बाबा दाद्या म्हणलं, नाहीतर पाय बी घसरल. आणि लाईटीचा खेळ जरा दमानच करा म्हणलं. आणि पोरं आल्यासारखं कडनं मंडळाच्या पाणी वाहत होतं, म्हणून केद्रानं मी सगळं पाणी काढलं बाजूला. आता म्हणलं जरा बऱ्यापैकी नीट दिसायला लागले. आणि जरा माग लक्ष गेलं, अगा बाया निस्ता होपळ पाण्याचा. आणि यंदाच्या वर्षी आपल्या मंडळाची जागा जरा बदलूनच होती, त्यामुळे जरा यंदा लयच आपदा झालती. आपदा व्हायला लागली आमच्या गाड्याची. गाड्याला सोडून आम्ही निघून चाललेलो. कार्यकर्ते मोजकं जायचं पण कटर राहायचं. आपल्या गणपती बाप्पासाठी कधी पण आण कुठं पण आण. कसं आहे दानका, गाडीतनं तावात उतरण्याच्या नादात ही बेडशीट पाडून टाकलं. आणि दाद्यानं डायरेक्ट काच धुवायला चालू केली. बाबा म्हणलं घरी गेलो फादर आम्हाला सुट्टी द्यायचं नाही. आणि फादरला काय आम्ही सांगितलं नव्हतं गाडीत असा वाला कीच होऊन गेलतो का नाही की काय सांगूच नका. आणि घराच्या कड्याने कसाय टक्कूच घातलंय. आणि तुमच्या इकडे पण असाच पाऊस होतोय का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जर होत असेल तर घ्या ना काचकीनं फॉलो करून.